पुणे शहरातील पर्यटन व्यावसायिकांनी गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरासमोर एकत्र येत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे। पुण्यातील सर्व ट्रॅव्हल्स एजंट्स असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली उज्ज्वल विकास आणि असंख्य पर्यटन क्षेत्रातील घटकांनी या शांततेच्या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला। यावेळी देश प्रथम, पर्यटकांची सुरक्षा प्रथम, त्यांची काळजी नेहमीच प्रथम आणि त्यानंतर व्यवसाय असा एक सूर उमटला होता। काश्मीरमधील शांतता व पर्यटन रोखणे हाच दहशतवाद्यांचा हेतू होता, पण जर आपण थांबलो तर ती त्यांच्या विकृत हेतूंची जीत ठरेल आणि आपण ती कधीही होऊ देणार नाही असा संकल्प यावेळी करण्यात आला। त्यामुळे आता आपणच जबाबदारी घेतली पाहिजे। दहशतवादाला उत्तर द्यायचं असेल तर पर्यटनाच्या रूपाने देऊ, यासाठी दुप्पट पर्यटक काश्मीरला पाठवू हेच आमचं उत्तर असेल असं यावेळी निश्चित करण्यात आलं। ही केवळ निषेध व्यक्त करण्याची घटना नाही, तर ती आपल्या देशवासियांसोबत असलेली बांधिलकी, काश्मीरप्रती असलेले प्रेम आणि एक दृढ निश्चय आहे। शिवाय काश्मीर आपलंच आहे आणि कायमच आपलं राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये निलेश भन्साळी, दीपक पुजारी, अमित पंडित, अनिकेत केकर, विवेक गोळे, अखिलेश जोशी, विजय मंडलिक, महबूब शेख, समीर कुलकर्णी, जी कृष्णा, संतोष खवले, दुष्यंत देसाई, शशांक कुलकर्णी, अमित बोराडे, मंदार सातरे आणि प्रसाद सेठ, मनीषा केळकर, श्रीकांत जगताप, प्रमोद बिडकर आदी विविध पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते।